नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। बीडमध्ये एका तरुणाच्या छळाला कंटाळून एका तरुणीनं आपलं आयुष्य संपवलंय। या घटनेला 1 महिना उलटून गेला तरी सुद्धा संबंधित तरुणावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही। न्याय मिळवण्यासाठी आता सदर मयत मुलीच्या आईनं थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केलेली आहे। पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना ही बातमी पाहण्यापूर्वी एक नम्र विनंती आहे। आम्ही आमच्या बातम्या इतर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करत नसल्यामुळे जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद। बीडमध्ये एका तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 14 मार्चला घडली आहे। त्यानंतर एका महिन्यानंतर मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे। तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने आत्महत्या केली, तिच्या मृत्यूला 1 महिना उलटून गेला तरीही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असंही या मुलीच्या आईने म्हटलं आहे। गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपरमार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 8830 77 18 07। साहेब, बीड मध्ये केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK महाविद्यालय आहे। याच महाविद्यालयात कला शाखेच्या 3य वर्षात साक्षी शिक्षण घेत होती। काही मुलांनी तिची छेड काढली, तिला ब्लॅकमेल करून तिच्या सोबत अनैतिक कृत्य केलं। जबरदस्ती व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले। या अत्याचाराला कंटाळून साक्षीने मामाच्या घरी धाराशिव येथे जाऊन गळफास घेत आत्महत्या केली। आम्ही बीडचे रहिवासी आहोत, आरोपी ही बीडचाच राहणार आहे। माझ्या मुलीने धाराशिव येथे असताना गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यामुळे तो गुन्हा धाराशिव सिटी पोलीस ठाण्यात नोंद आहे। शिंदे साहेब, तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, यावर आम्हाला ठाम विश्वास आहे। यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे। धाराशिव येथील पोलीस उपअधीक्षक राठोड यांनी आमचा कसलाही जबाब घेतला नाही, उलट आम्हाला अपमानित केलं। आम्हाला तासनतास कार्यालयाबाहेर बसविण्यात आलं। ही बाब CCTVतही कैद आहे। आरोपीची बहीणही यात आरोपी आहे, मात्र ती पोलीस दलात कार्यरत आहे, त्यामुळे धाराशिव पोलीस आम्हाला कसलीही मदत करत नाहीत। ज्या आरोपी मुलाने छेडछाड केली, माझ्या मुलीला ब्लॅकमेल केलं, त्याच्या मोबाईल मधील चॅटिंग पोलिसांनी अद्याप उघड केलेले नाही। तसेच KSK महाविद्यालयातील इतर 2 मुलींनीही अशा छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली। आरोपी मुलाचे बीड शहरातील गुंडांशी संबंध असल्याने कोणतेही पालक पुढे येऊन फिर्याद देत नाहीत। या गुंडांची दहशत पाहता आम्ही कोणाला न्याय मागायचा हा प्रश्न पडला आहे। साहेब, आपण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असता तर या गुंडांचा खात्मा करून आम्हाला न्याय दिला असता। आता केवळ तुमच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। आपण आम्हाला न्याय देऊन गुंडांना शिक्षा द्याल एवढीच अपेक्षा आहे, असे या पत्रात हतबल झालेल्या आईने नमूद केले आहे।